बसलो का नाही आला दादा का नाही. संध्याकाळी माझी सुट्टी झाली, दादा आला की मी जाणार. दादातून माझी कॅसेट चालू, दादा सगळं सांगणार. ते असं झालंय ते दादा स्टोरी सांगणार. मी विचारणार दादाला कसं झालं. दादा म्हणणार मी हॉस्टेलला गेलो, पळून आलो, सायकलवरून आलो. सगळं सांगणार मला. कसं कसं घडलं, त्या आत्तीने कसं सांभाळलं, काय काय झालं सांगायचं सगळं. चांगलं वाटायचं तसं. ते चांगलं वाटायचं म्हणजे तिने अनुभव जी तिला त्या म्हातारीनं 4 किलोचा डबा असला तेव्हा जर्मली डबा होत भरून तूप देत होते आम्हाला. मोठा कालोना चमचा भरून भरून आम्ही त्या ती ह्याचा आता शिरा करता तुम्ही ती कुचक रवा गव्हाचा भाजून 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 तेवढं काय त्याच्यातनं बाहेर निघून तर एका ताट दोघं जेवायचं. मी लहान ताई ताई म्हणत त्याच्यातनं बाहेर म्हणजे खपली गव्हाचं. आता आमच्या भावाच्या तर आमची नात शिकाय होती ही लेकाच्या धाकल्या डॉक्टरच्या थोरल्या लिकीचे. मग जरा तूप वाढ तायडी म्हटलं ना एवढ्या ती भर बारका चमच्यावर घेऊन टाळू भरायचा. असं असं करलं मी गप्पच अगं फुरुमान की आहो अगं ह्यात काय नसते अटवान दावल्यागत करायला तूप घालायलेस का. आमच्या डॉक्टर पोरगा बाहेर न याला काय टाळ्या वाजवत होता. आगत आयडिया म्हटलं 2 वर्ष आहे तुला आव कशाने तूप खात्या माहित नाही का. बायकोला सांगितलं आवच्या पुढं लोण्यात ठेवायचं ठेवायचं. मग आता काय ताकद आहे का आमची खायच करत. ती पोरगी DEDला असताना जरा चांगली रानामाळात काम करत होते. आम्हाला बारीक चमच्यानं ती अर्धा सुद्धा चालता एवढं तूप खाल्लेलं बा. मग तेव्हा उजेड कसा पडला असेल, नवरी कशी पळवून नेली असेल सांगलीत नाही विचारा तुम्ही. त्यावेळेच वातावरणच वेगळं ना. नवरी पळवून म्हणजे आमचं भरमसाठ पूर्वी चांगलं होतं. खरं येडी कसं आहे ईडी म्हणजे काय त्यांची चूक आहे का त्यात. त्यांची ती आहे म्हणजे माझ्यात हाय तुला नाही आज जा उपाशी बस जा ह्याच्यात नसल. मला कळकळायचा माझा मस्त जीव. तरी बी एकटी म्हटलं आमचा दीर ऑफ करून देखरा देत आला. हिने काय ती देणे घेणे करते सासरा मेल्यावर तिनेच करते. हे ह्यांचा डोळा उघडूस तर तुमचा जीव जाऊन मरचाला जा ओटा. आणि सासरवाशी कुठल्या भाकरी घालायचा लय जीव तरमळायचा. लोकाला अन्न घालायची लय सव मला खरंच. बारक्या मुलाला आई नसलेल्या मुलाला म्हाताऱ्या माणसाला सेवा करायची लय आवड. बरोबर आहे. मग असं झालं. मग शेवटाला ती दिवस एक दिवस उजडला बघा. उजडला त्यांच्या तोंडावर सांगते बरं वाघीन मी बाहेर पडले. आज सांडीला जाऊन भुर्गा घेऊन सांगायची ताईला असं सांगितले आणि आज मला एवढे एवढे पैसे मुलं चाळायला येते. मग तिने नवऱ्याला सांगायचं माझी वटी भरायची आणि पुडा द्यायचा. म्यूट केलं होतं मग मांगाच्या बाया तर चाकरी ठेवलेला मला 5-5 हजार पिठी मोहर बसवून चादर हातरून लाईट लावून माझ्या वटीवर परिस्थिती आपल्यावर आली. आपण बोललो की जे माझं मन तर बोलतो तर असं लोकाला घालावं काढावं ताकद पोचत नव्हती. 4 वर्ष म्हणा 6 जणी जावं आम्ही. मी 4थ्या नंबरची. तुम्हाला कसा नंबर येईल डायरेक्ट. मी लगेच कशी भाकरी वाढायची मन बोलतो तर बाकीची काय म्हणणार की मागणं आली ना तर तिकट झाली असं होतंय. तसं नाही. एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळ्यांची मूड सांभाळणार. स्वयंपाकात मी त्यांचा मान ठेवून करायला लागते. हो 15 वर्ष स्वयंपाकात होती बघा मी. 4-5 वर्ष मूल नव्हतं. बरोबर आहे. 3 मुलं झालं. मग मनात विचार केले तर आमच्या दादाला म्हटलं मी मला तुम्ही घालवायला आत्यानं सांभाळवतं. आई बापाची ओळख सुद्धा नव्हती. सराटीन ती एक मीटरवर आहे. ओळख सुद्धा नव्हती. आता काका माझं लगीन करतोय ना अक्का तर ठेवतच नाही. टपाल जाळला स्टोअर धरला दादा आमच्या. रडाला आली मी जेवी ना जरा शिरा शिजवून एवढं तुपाची भरणी घेऊन येऊन बसायची. म्हणून सकाळच्या परी करते फिरते जाऊन चपात्या करायची. त्या काळात वसंत हे कविकार वसंत काय काय नाव त्याचं वसंत बापट नाही ती ही आईवरनं कविता म्हटलेला तेच काय तर नाव आहे की आई म्हणून कोणी आई यशवंत कवी. भाकरी घालाय मला टेजवर नेलं. लोक हसल्या पराची 3 पाणी कविता ऐकून रडायच लागली. आणि त्या लग्नात तुम्ही कविता मला कुठली तर सांगत होता. तिकडे द्यायचा गेस्ट. हा मिरजीच्या लग्नात आईवर कविता ते कसं शाळा सुटलेली असते आणि तो मुलगा दारात आला असतो आणि त्याची आई नसते आणि बाहेर पलीकडे शेजारी आई म्हणून हाक येते मुलाची.
त्यावेळी तो कवी यशवंत म्हणतो की आई म्हणजे कोणी आई सांगत ती हाक येई कानी म्हणजे होय शोककारी मारी कुणी कुठारी नोहेच हात माते मारी कुणी कुटारी आई पुन्हा म्हणून आई घरी दारी शाळेत सांगी तशी मुलाला आम्हाला आई नाही त्याला काहीच कळत ती व्यथा तो मांडत होता की दप्तर आता मी ठेवल्यानंतर आई कशी मला लगेच जेवण घ्यायची खाऊ घालायची पण ते कोणच नाही ना. जमिनीवरनं गायवरनं सारं वाचले बघा त्या 3 पाणी मी तत गेल्यावर सुद्धा 7-8 वर्ष म्हणत होते मोठे कवी यशवंत आई म्हणून येईल त्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. आणि मी चौकीला मी परीक्षेला बसवायची म्हणते पुस्तक आणली होती त्या चौकीच्या पुस्तकात एवढं त्याच्यापेक्षा लहान जानवं घालून मराठ्याचं फाटकपणे तुटकी छड्डी आणि काकला झोळी गरीब बिचारा मधुकरी दुःख तयाला जन्म भरी कविता लांब आहे फरक इसरल्या माझ्या 4 कडे घेण्यात आहे बनबन जोडे वारा अंगा तळ पायाला पडल्या देगा म्हणजे आपलं पाय चिरते हात कापते दात वाजते कुडकुड तो हा घडोघडी दुःख तयाला जन्म करी गरीब बिचारा मधुकरी कडक उन्हाने जीव घाबरे पायी चटके तापे डोके धापा टाकीत पळे जरी झाडाखाली मग ती पाय भाजलेला असते तर दुःख तयाला जन्म करे शिडी बुरसली कवटा आंबली अशी नशिबी सदा वाकरी कुठला तर मला खायचा त्यातला व्हायची ते वेळेला गाडी घालायचं मग त्या तुमच्या बावस्करावानीच की बावस्करा मग तू कविकार मोठा झाला तुम्ही काय शिकताय पाठीवर पैसे वरते ते लाख रुपये तुमच्या इंग्लिश मीडियमला वरते ते काय नवाज झालं शिकलं म्हणून भटकून आमची पोरं शिळ तुकडं खाऊन मी काय म्हणतोय थोडं पैसे घालून तरी शिकू द्या. आज ती परिस्थिती हे बघा पैसे घालून बी शिकत नाही त्याचं काय करायचं. आता तुम्ही काय म्हणताय पैसा आहे आमचा नातो म्हणते की काय कंजूस तुझा मुलगा आरलंय भिकारी र आमच्या घराण्यात ईडी आहे अशीच रसमीत म्हणते ते ऐकून तकडं म्हणे आमच्या लेकीच्या घरात म्हणते हे मुंडगीच्या म्हणतोय आम्हाला तुकडा सुद्धा मिळाला नाही खा वाटलं खा नाही कुठे तरी राबून खाजा तुझ्या शिक्षणाचं मला काय करायचं मला टेन्शन होते आता 40,000 नाही बरं तरी सुद्धा वर्ग थाऱ्यावर आलं आता मी तर आजची मोठ्या झालेल्या नातवाला वाईट कशी म्हणायची मी बोलत म्हणायची एवढं कर सुमित अभ्यासाकडे सांग काय करणार स्टेप करलास शिवबाच्या फटका बांधून अशाच मराठीचे त्यांचे चरित्र लिहायला घेतले मी त्यातले प्रसंग एक महत्वाचा शिवबा तसं मी आमच्यात सारी नटच म्हणायची वीर मालक सारी अच्छा काय नुसती मला जावा ज्यांना कळत नाही म्हणताय आमच्या पोराला त्याला सही कशी होती मला काय तुमचा साहेब तुमच्यासाठी रडतोय चांगली पाटकर आली तेव्हा साऱ्याच्या मोठ्या मोठ्या बिझनेसवाल्यांनी हे करत नाही बोलवलं सत्कारला 10 जण सदस्य होतं 5 जणांच व्हायला आमचा पोरगा ही पटकेवाला तुम्हाला मारत नाही का म्हटलं हिने जवळच होते की तर मारत होता की म्हणून तर ती मोठ्यानं वरडला पाठीवर मार काठीचा खावना शिकवणारे आई मी अजून तर कुठं बघितलं नाही म्हटलं आणि तिने 5 जणांनी पुन्हा विचारलं हाय ती हाय त्याच्या समोर सांगते आणि भांडण लागते का भांडण लागते का म्हटल्यावर मी सांगितलं लागते मग मोठं लागते इराण लागते म्हणजे रेडिओची बातमी ऐकत होती मी ती लक्षात माझ्या इराणला त्याला साठी लागली शरीर तोंडले जवळ नसते त्या वेळची जर शिकले असेल हे चांगले प्राध्यापक प्राचार्य झाले असते आणि मग चालतो विद्यापीठ मशीन छोटे केलं विद्यापीठात आहे प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी वेगळं शिकायला मॅडम तुम्हाला आठवते कविता एखादी काय काय वाव ना मग आठवते म्हणजे त्यांची बुद्धी एकच आठवत्या कोशिश करणे वाला की हार नाही होती बरोबर पण त्यांच्या
जुन्या कविता अजून त्यांना आठवते बरोबर आहे. म्हणजे मेमरी शार्प आहे अजून. अहो, ती सुरुवातीला स्टॉप केलं चल चल लवकर चल लवकर चल लवकर जा की स्टॉप केलं जा की त्यासाठी मला काय तर केलं असतं. जरा बसशाल. मोबाईल लावायचं हे नाही, मो- टीव्ही लावायची नाही. आणि काय सांगायला जरा लक्ष ठेवा माहिती पुस्तकातलं की बघून तुम्हाला वाचायचं. पुन्हा कुठलं पुस्तक जरी उघडलं तर मिळणार नाही ऐकायला. ती ध्यानात ठेवा आताच. मोठा अनुभव आहे. लाख रुपये देतो म्हणलं तर असं कोण सांगणार नाही तुम्हाला. मी पुस्तक छापली तेव्हा यांचं भाषण झालं. त्यांच्या संस्था चालकांनी, त्या पापानं, त्यांच्यावर असलेली मोठी मोठी संस्था चालक किती त्यांचं कौतुक केलं. झाडाखाली बसून वाचण्याला पांडुरंग, वाघमोड्याचा पोळा, शंकर पांडुरंग वाघमोडे झाडाखाली बसून अभ्यास केला. घर नाही, दार नाही, शेती नाही. त्यांना बसायला जायला जागा नाही. कुठं कुठं तरी बसून आमच्या विद्यापीठ केलं. चिखली शाळा त्याला सोडले का इथे कोर्स झालं तर ते सांगा. काय तर वाचायला शिका. मोबाईल काय खापर मिळते. विचार केला किंमत देत नाही. आमच्या मुलीत म्हटलं मी गाडी तुल्या तुला येडा काढतो. अप्पा ही का मजा काय येणार म्हटलं. तर मी गाडी शिकलो. शिकते बी नापास झालेले असते. ए मी उतरत नाही बाबा. चल सुद्धा जाऊ कोर्टाला म्हटलं. काय करायचं म्हटली सुरू. म्हटलं मार्क पाडायचे. मग मार्क पाडल्यावर तुला मी 10वीला गाडी घेऊन देते नुसता पास होत चांगली नंबर. तुम्ही कुठलं पैसे आणताय. 4 झाडं लावली ती हातावर ती कुठली आहे ती? 4 झाडं लावलेली ती वाईस तर हातावर ठेवते की आपली आई काय काय केली म्हणून. आमचा भाऊ रडलं. सासरा सावकर इंजिनियरला मिळालता. तिने मालक देवीच्या पाय पाठवून लाखा लाखाची त्यांच्या ती ओढायला वर. तसला ती म्हटला लगीन करा. उद्यावर आम्ही करत नाही. टायगर मावशीने बघितलं तुम्ही आला. कुठे येतो? आला होता इथं भेटायला. आला रडला जर दादाच घरात घातला. बापरे. आमच्यात पण आलं एक दिवशी नाही. आला होता. आमच्यात पण पण तिथं मावशी आजीने सांगितले. आता नाही. मावशी सोडून गेला का नाही त्या दिवशी मावशी घरी गेल्या. त्यांना म्हटलं सरांना जरा वेळ असला आला तर आजीला भेटला का? हा? आजी गेल्याला गेल्या आणि ती आल्या. गेल्या. त्या दिवशी इथनं गेलो नेरलेत मातीला ते ह्याच्या बरोबर त्या मशानभूमी जवळ जायला ती माणसं अडवायली. बर. बरोबर हे झालं. अहो इच्छाशक्ती असते घावते तुम्हाला. बरोबर म्हणजे झालं. तुम्ही कुठली बी इच्छाशक्तीने जाणार तर त्या जाणार. दिवशी हिने जाणार म्हटल्यावर मला लई चूक लागली. आणि म्हटले आता आई जाणार आहेत म्हणजे ती पुन्हा भेटत आई नाही. जाणार आहे त्यांना म्हणून मी म्हटलं मला तिकडं पहिला सोडून तुम्ही जावं भेटायला. जाऊयाच म्हटलं. ज्याला असली त्याला रस्त्याने कसं माणसाला लगेच म्हणता येते का? मग म्हटलं मला आधी सोडा म्हणजे मी नाही झालं की मी गेलो लिंबू नाही, अंडे नाही, बत्तीस नाही, काय पंचायत काय नाही. गरज नाही. देव 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 कधी धुली नाही कुसली नाही. बरं देव जाग्यावर उभा माझ्या विठोबा नावाचा पांडुरंग माझ्या. विठ्ठल म्हणा, ज्ञानेश्वर म्हणा. आता परवा लेक्चर शिकलो गेलतो सांगलीला. मॅडम भेटले आले त्याला मिटिंगला आले तर माझी meeting होती. तिथे भेटलं पोलीस